अहो मला ना मला फक्त माझ्या सासूबाईंची काळजी आहे। बघा ना, म्हणजे ती माऊली दिगंबररावांच्या वाटेकडे अंधारात एकटक बघतीये। मग अशा वातावरणात आपण म्हणतोय हो की कोण कसं येईल, पण त्या माऊलीचं काळीच सांगताय। कितीही वारा असू दे, पाऊस असू दे, दिगंबरराव येणार म्हणजे येणार। मग दिगंबरराव नक्की येणार हो। मग अशा वेळेला उजेड नको का? अहो पण कसं येणार? वाटेवर विदभर चिखल होतो, पाऊस नव्हता तेव्हा वाटत होतं की येईल, पण आता बाई मला नाही वाटत की तो येईल। यमुना अगदी बरोबर बोलते, म्हणजे मलाही वाटतंय की दिगू आता येणारच नाहीये। अरे बाहेर कसला बदा बदा पाऊस पडतोय बघा। अहो काका, पण दिगंबररावांची मातृभक्ती त्यापेक्षा मोठी आहे। म्हणजे तसं वचनच दिलंय त्यांनी, आणि मला असं वाटतंय दिगंबररावांची आज कसोटी, आणि ती कसोटी दिगंबरराव उत्तमरित्या पार करतील। दिगूला ही कसोटी पार करावीच लागेल। मी बाबाजींना शब्द दिलाय तसा दिगूला त्यांचा मान राखावाच लागेल। पण रमाई, अगं बघतीयस ना पाऊस? दिसतोय मला। असा पाऊस काय पहिल्यांदा पडतोय का? तुम्ही उगाच वेडेवाकडे तर्क करू नका। काय वाटेल ते झालं, अगदी जगबुडी झाली, तरी आज दिगू सखूला घेऊन येईलच। केवढा तो अहंकार। वत्सला म्हणते ना तेच बरोबर आहे, जिथे तिथे मी मी मी। पण एक दिवस हा दिगूच या मीपणाचं लोणचं घालणार आहे। आजच चुणूक दाखवेल। येणारच नाही तो। आणि बरं का यमुने, बाबाजींची शक्ती आपल्या पाठीशी आहे। त्यांच्यासाठी हा पाऊस म्हणजे साधा शिंतोडा आहे। ते दिगूला अलगद उचलून इथे आणतील बघाच। दिगू आज सखूला घेऊन इथे येणारच। पण काहीही झालं तरी आज सखूला घरी आणायचं म्हणजे आणायचं। ए दिगो, सखूला आजच्या ताबडतोब घेऊन यायचं। काय हा नतद्रष्ट पाऊस कधी थांबणार आहे? इकडे आई काळजी करत असेल, वाट बघत असेल आमची। काय करायचं आता? मी अजून आलो नाही म्हणून चिडली असेल ती। रात्रभर असाच धो पाऊस पडू दे विठुराया, एक रात्र तरी राहू दे इथे। बाबाजी पाऊस थांबू द्या, मी सखूला घेऊन लगेच निघेन। मला आईचा शब्द राखायचा आहे। विठुराया, काही झालं तरी रात्रभर असाच पाऊस पडू दे, बिलकुल थांबायला नको। उमे, हे उमे, हा हे सखूचं गाठोडं आत ठेव बरं, उगीच बाहेर भिजायला नको। हो, आपलं ध्यान धांदरट आहे, पंचायत होईल। हो ठेवतास। आई, काही सांगायचं होतं? अरे मी म्हणत होते
की जावई थांबलेच आहेत तर 2 घास खाऊन मग निघू देत. हा, वाटेत उशीर झाला तरी चिंता नको. अहो सासूबाई, पण सखू म्हणत होती तिच्या सासरी म्हणे चटणी, कोशिंबीर, आमटी, 2 भाज्या, भाकरी आणि निदान एक तरी गोड पदार्थ असं साग्र संगीत जेवण असतं. मग आपलं साधं जेवण आवडेल का त्यांना? आणि नाही आवडलं तर? अगं म्हणून काय जावई बापूंना उपाशीच पाठवायचं का? आपल्याकडे जे आहे त्यानंच आदरातिथ्य करणार ना आपण. ते तू काही मनात आणू नकोस. जा आप्पा, जावयाला सांग की 4 घास खाऊन घ्या. उमे, चल पाणी घे. चल चल चल. हो चल. निघता येत नाही त्यामुळे जावई अस्वस्थ आहेत. त्यांना थेट सांगितलं की जेवायला चला तर राग येईल. सखू, आई बरोबर पानं वाढायला घे. हो अप्पा. हो, नाही आता कुठे? जावई बापू, पावसाचा जोर बघताय ना, जराही कमी झालेला नाहीये. नाही, पण आम्हाला आजच निघावं लागेल. मी थांबवत नाहीये तुम्हाला. तुम्ही जा. पण कसं वाटेत काय अडचणी येतील काही सांगता येत नाही ना. तुमचं पोट भरलं असेल तर तुम्ही निश्चिंत आणि आमची चिंता मिटेल. एवढं आहे का? ओकीने सगळ्यांच्या आतड्याला पीळ पडलाय. पण ही बया तिघू आल्याशिवाय अन्नाचं कण कोणाच्याही पोटात जाऊ देणार नाही. बाई गो, दमले ग बाई मी. झाला बाई एकदाचा स्वयंपाक. झाला का स्वयंपाक? पण त्या स्वयंपाकामध्ये दिगू आणि सखूला धरलायस ना? हो, धरलंय ना. जाऊबाईंना आधीच विचारलं होतं मी.